ठाण्यासह राज्यात हिवताप डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव। राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या यंदा तिपटीने वाढली असून ठाणे शहरात हिवतापाचे तब्बल 688 रुग्ण आढळून आले आहेत। येथे डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य तापाचे रुग्णही आढळून आले आहे। कीटकजन्य आजारांच्या फैलावामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे। हिवतापाचे सर्वाधिक 7043 रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीत आढळून आले आहेत। त्याखालोखाल गडचिरोली जिल्हा 6235, पनवेल महापालिका 867, ठाणे पालिका 688, चंद्रपूर जिल्हा 503 आणि रायगड 467 अशी रुग्णसंख्या आहे। हिवतापाचे सर्वाधिक 11 मृत्यू गडचिरोलीत झाले असून त्याखालोखाल मुंबईत 5 मृत्यू झाले आहेत। डेंग्यूचे सर्वाधिक 5435 रुग्ण मुंबईत आढळले असून 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे सूत्रांकडून कळाले आहे। राज्यात या वर्षात 21 नोव्हेंबरपर्यंत हिवतापाचे 18,477 रुग्ण आढळले असून त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे। गेल्या वर्षी हिवतापाचे 16,159 रुग्ण आढळले होते आणि 19 जणांचा मृत्यू झाला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत यंदा वाढ दिसून येत आहे। राज्यात डेंग्यूचे एकूण 18,156 रुग्ण आढळले असून त्यातील 26 जणांचा मृत्यू झाला आहे। गेल्या वर्षी डेंग्यूचे 19,034 रुग्ण आढळले होते आणि त्यातील 55 जणांचा मृत्यू झाला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत फारसा बदल झालेला नसला तरी रुग्ण मृत्यूमध्ये घट झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली।